सोलापूरमध्ये राजकीय वादाचं रूपांतर हे थेट हत्याकांडात झालंय। उमेदवारी अर्ज माघारीच्या वादातनं मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या झाल्याचा आरोप आहे आणि या प्रकरणी भाजपच्या उमेदवारासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। बघूयात। मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येनं सोलापूर हादरलं। उमेदवारी मागे घेण्याच्या वादातून राजकीय हत्या। भाजप उमेदवारासह 15 जणांवर गुन्हे दाखल। सूत्रधार शोधा, एसआयटी चौकशी करण्याची मागणी। सोलापुरात राजकीय वादातून हत्या झालेल्या मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या अंत्ययात्रेला मोठा जनसमुदाय लोटला होता। या हत्येनंतर सोलापुरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। एका तरुण कार्यकर्त्याच्या झालेल्या हत्येचा निषेध सर्व स्तरातून व्यक्त झाला। उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून झालेल्या राजकीय संघर्षात सरवदेंची हत्या झाली आहे। सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये अर्ज माघारीवरून राजकीय संघर्ष झाला। प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपकडून शालिनी शंकर शिंदे अधिकृत उमेदवार होत्या। भाजपच्या इच्छुक उमेदवार रेखा सरवदे यांचा अपक्ष अर्ज दाखल होता। अपक्ष उमेदवारी मागे घ्यावी यासाठी रेखा सरवदे यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप आहे। याच वादातून भाजपच्या 2 गटात जोरदार संघर्ष झाला। भाजप नेते शंकर शिंदे यांचं कार्यालय फोडण्यात आलं। मध्यस्थीसाठी गेलेल्या बाळासाहेब सरवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला। शिंदे कुटुंबातील काही जणांनी हल्ला करून हत्या केल्याचा आरोप आहे। हल्ल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या बाळासाहेब सरवदे यांना सोलापूरच्या सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। या प्रकरणात राजकीय दबाव असून हत्याकांडामागे असलेले खरे सूत्रधार शोधण्याची आणि एसआयटी चौकशीची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे। बाळासाहेब पांडुरंग सरवदे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष आहे तो सोलापूरचा। आम्ही साहेबाचा राईट हँड आहे सोलापूरचा। ह्या भाजपच्या राजकारणामध्ये या आमदारांनी या किरण देशमुखला आणि या पॅनलला बिनविरोध आणण्यासाठी मनसेच्या शहराध्यक्षाचा बळी गेलाय। मला फडणवीसला सांगायचं आहे, ह्या विजय देशमुखच्या आमदारकी रद्द केली पाहिजे। या किरण देशमुखला बेड्या घातला पाहिजे। सरवदेंच्या मृत्यूनंतर जेल रोड पोलीस ठाण्यात भाजप उमेदवार शालिनी शंकर शिंदे यांच्यासह एकूण 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। डोळ्यात चटणी टाकून धारधार शस्त्रानं हल्ला केल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आलाय। मृतकांच्या भाऊच्या फिर्यादीवर 15 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यापैकी 5 जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेले आहेत। राहुल शिंदे, अतिश शिंदे, तानाजी शिंदे, अमरशंकर शिंदे आणि शालन शिंदे अशा 5 आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्याच्या प्रक्रिया केलेल्या आहेत। या हत्येनंतर सोलापुरातील राजकीय वातावरणही तापलंय। खासदार प्रणिती शिंदे, माजी आमदार नरसय्या आडम यांनी पोलिसांची भेट घेत या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। भाजपला बिनविरोध निवडणुका हव्या आहेत, त्यासाठी अर्ज माघारीसाठी दबाव धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात येतो। तर या प्रकरणी जो गुन्हेगार असेल त्याच्यावर कारवाई होईल अशी भूमिका भाजपाने घेतली आहे। 100% सांगते की आता त्या जे ते कुटुंबीय आहेत सरवदे आणि शिंदे त्यांना पैसे देण्यात येईल आणि हे सगळं प्रकरण जे आहे ते मिटवण्याचा प्रयत्न होईल। त्यांना पोलिसांना सांगितलं जाईल की हे फॅमिलीचा वाद आहे, कौटुंबिक वाद आहे। पोलीस कोणत्याही दबावाखाली न येता त्यांनी ही चौकशी पारदर्शक केली पाहिजे। जर तिथे काही स्थानिक वाद झाला असेल आणि तिथे जर घटना घडली असेल तर पोलीस त्याचा तपास करतील आणि पोलीस त्याच्यावर कारवाई करतील। भाजपचा राव की काँग्रेसचा राव, गुन्हा आहे आणि गुन्हा करू नये। भाजपच्याही कार्यकर्त्यांनी कुठले गुन्हे करू नये, गुन्हे मान्य नाही आहे। त्यामुळं मला असं वाटतं की जे काही झालं असेल त्याच्यामध्ये पोलिसांनी प्रचंड कडक कारवाई केली पाहिजे। दरम्यान या हत्याकांडातील 11 संशयित आरोपींपैकी 5 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। उमेदवारी अर्ज माघारीचा वाद, राजकीय दबाव आणि त्यातून कार्यकर्त्याच्या हत्येनं सोलापूर मात्र हादरलंय। आता या प्रकरणी आणखी बडे मासे पोलिसांच्या गळाला लागणार का हे पाहावं लागणार आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।